आरतीने तिचा नवरा विकासच्या कानशिलात भडकावली. ती चापट इतकी जोरात होती की विकास 2 पावले मागे सरकला. तिथे बाजूलाच बसलेली विकासची आई सोनेने तिच्या मुलावर हात उचलला आहे हे पाहून रागाने ओरडली. "अगं ये बाई, तुला तुझ्या नवऱ्यावर हात उचलायला लाज वाटली नाही का?" आरती म्हणाली, "आई, जर तुम्हाला विकासच्या कृत्यांबद्दल कळले तर कदाचित तुम्ही सुद्धा तेच कराल जे मी केले आहे." "हो हो, आली मोठी, मी जे केले आहे ते तुम्ही कराल म्हणून सांगणारी. मी माझ्या मुलावर हात उचलेन? मी त्याला लहानाचे मोठे केले, पण आजपर्यंत त्याला कधी 5 बोटे लावली नाहीत, की कधी त्याला शिव्या दिल्या नाहीत. आणि तू काल परवा आलेल्या बाईने माझ्या मुलावर हात उचलला? थांब, मी तुझ्या बापाला आणि भावाला फोन लावते. तुझ्या सर्वांसमोर माझ्या मुलाला चापट मारली आहे ना, त्या बदल्यात तुलाही नाही ठेवून दिली तर नावाची मीना नाही." मीनाताईंनी खूप बडबड केली आणि आरतीच्या वडिलांना आणि भावाला फोन लावून बोलावून घेतले. तिचा भाऊ आणि वडील येताच मीनाताई रागाने मोठ्या आवाजात बोलू लागल्या. "काय हो मुकेशराव, तुम्ही तुमच्या मुलीला हेच संस्कार दिले आहेत का? तिचे धाडस तरी बघा, माझ्यासमोर माझ्या मुलाला मारले. मला एक सांगा, नवऱ्यावर हात उचलायची पद्धत आहे का तुमच्याकडे? हे बघा, यापुढे मी तिला ह्या घरात 1 मिनिटही सहन करू शकणार नाही. आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला माझ्यासमोरून घेऊन जा. निघा पटकन." मीनाताई इतक्या रागवल्या की आरतीच्या वडिलांना हे काय प्रकरण आहे, कशामुळे घडले ते समजले नाही. मीनाताई आतल्या खोलीत निघून गेल्या. तेव्हा आरतीचे बाबा तिला हळू आवाजात म्हणाले, "आरती बेटा, काय झाले? तू जावई बापूंवर हात का उचललास?" वडिलांचे बोलणे ऐकून आरती रडू लागली. बाबा बाबा मी उगाच नाही." ती पुढे काही बोलणार तितक्यात मीनाताई पुन्हा बाहेर आल्या आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, "हे काय, तुम्ही अजून इथेच? मी तुम्हाला सांगितले ना, तुमच्या मुलीला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा म्हणून, तरी थांबलात. तिला तुमच्या घरी घेऊन जा आणि मग विचारा तिला काय विचारायचे आहे ते. जर ती इथून 5 मिनिटांच्या आत गेली नाही तर माझ्या हातून काहीतरी अनर्थ घडेल." मीनाताई इतक्या चिडल्या होत्या की मुकेशरावांना आरतीला सोबत घेऊन जाणे योग्य वाटले. इकडे विकास दुःखी होऊन बसला होता. खरं तर त्याला आरतीने त्याच्यावर हात उचलल्याचे दुःख नव्हते, तर त्याने जी चूक केली होती त्याचे त्याला वाईट वाटत होते. त्याच्याकडून एवढी मोठी चूक कशी झाली याचा त्याला धक्का बसला होता. मुकेशराव आरतीला घरी घेऊन गेले होते. 2 दिवस घरात शांतता होती. 2 दिवसानंतर जेव्हा मीनाताईंचे पती रावसाहेब घरी आले तेव्हा त्यांना घर अगदी सुनेसुने वाटले. रावसाहेब नेहमी ऑफिसच्या कामानिमित्त घराबाहेर असायचे. घरी आल्यानंतर त्यांना आरती दिसली नाही आणि विकाससुद्धा गप्प गप्प होता. मीनाताई किचनमध्ये स्वयंपाक बनवत होत्या. रावसाहेबांना हे थोडेसे विचित्र वाटले. त्यांनी किचनमध्ये जाऊन मीनाताईंना विचारले, "आरती कुठे आहे आणि घरात एवढी शांतता का आहे? या विकासला काय झाले आहे? त्याचे तोंड का पडले आहे?" हे ऐकताच मीनाताई रागात म्हणाल्या, "विसरून जा तुमच्या सुनेला. मेली आहे ती आपल्यासाठी. तिने एवढी मोठी चूक केली आहे ज्याला कोणतीच शिक्षा नाही. आता मी तिला माझ्या घरात कधीही येऊ देणार नाही. घराबाहेर काढले आहे मी तुमच्या सुनेला. तिच्या बापाला बोलावून पळवून लावले आहे मी तिला." हे ऐकताच रावसाहेब घाबरले आणि म्हणाले, "असे काय केले म्हणून तू तिला घराबाहेर काढले?" "उगाच काढले नाही मी तिला घराबाहेर. तिने तुमच्या मुलावर हात उचलला आहे म्हणून त्याचे तोंड पडले आहे आणि म्हणूनच तो गप्प गप्प आहे." रावसाहेब म्हणाले, "काय? विकासवर हात उचलला? पण का? काय झाले? कोणी सांगेल का मला? सूनबाई तर अशी नव्हती." "अहो, तुमची सून कशी होती कशी नाही हे तुम्हाला कसे समजेल? तुम्ही तर सतत घराबाहेर असता. मला विचारा, मी पाहिले आहे तिचे खरे रूप. तिने माझ्या ह्या लेकराला अशी चापट मारली की तो 2 पाऊल मागे गेला होता. बाईची जात असून तिची एवढी हिंमत की पुरुषावर हात उचलायला लागली आहे." मीनाताईंचे बोलणे ऐकून काही विचार करून रावसाहेब म्हणाले, "मीना, मला काही हे पटत नाही आणि मान्य देखील नाही. यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. काहीतरी मोठी गोष्ट घडली असेल. सूनबाई विनाकारण विकासवर हात उचलणार नाही. अगं, काय घडले ते खरे सांगशील का? काय केले होते विकासने?" रावसाहेबांचे बोलणे ऐकून मीनाताई चिडल्या. "अरे वा,
तुम्ही पण माझ्या मुलाच्या मागे हात धुवून लागलात का? त्याने काहीही केले नव्हते. अरे तो मुलगा आहे, पुरुष आहे. त्याचे बाहेर येणे जाणे होते. 4 लोकात उठणे बसणे असते. कधी थोडेफार काही कमी जास्त घडतेही, पण त्याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यावर बायकोने हात उचलावा. मीनाताई सरळ शब्दात रावसाहेबांना व्यवस्थित काही सांगत नव्हत्या. आपल्या पत्नीच्या बोलण्यावरून रावसाहेबांना संशय आला की नक्कीच काहीतरी घडले आहे आणि ते काही छोटे मोठे नव्हते तर खूप मोठे प्रकरण आहे. कारण त्यांच्या मते त्यांची सून अशी वागणारी नव्हती. रावसाहेब लगेचच विकासकडे गेले. 2 दिवसांच्या प्रवासाचा थकवा त्यांनी पूर्णपणे विसरला होता. सकाळपासूनच त्यांनी काही खाल्ले नव्हते. पण सगळं बाजूला ठेवून ते विकासकडे गेले आणि म्हणाले, विकास, काय झाले? माझ्या अनुपस्थितीत घरात काय काय घडले? सगळं मला सांग. तुझी आई काही सांगणार नाही. ती नेहमीप्रमाणे फिरवून बोलेल. पण तू तरी मला खरं खरं सांग. सुनबाईने खरंच तुझ्यावर हात उचलला का? वडिलांचे बोलणे ऐकून विकासने शरमेने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाला, बाबा, चूक माझीच आहे. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पण कृपया विश्वास ठेवा, मी काहीही जाणून बुजून केलेले नाही. बाबा, मी माझ्या एका मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी गेलो होतो. तुम्हालाही माहिती आहे, आजकाल 10 पैकी 8 मुलं पार्टीमध्ये ड्रिंक करतात. माझ्या मित्रांनी मुद्दामहून माझ्या ज्यूसमध्ये दारू टाकली आणि मला कल्पनाही नव्हती. मी तो ज्यूस प्यायलो. माझ्या मित्राने त्या पार्टीत त्याच्या मैत्रिणींनाही बोलावले होते. मुलीही होत्या. ज्यूस प्यायल्यानंतर पुढे काय घडले, कधी घडले, काहीच आठवत नाही. त्यातील एका मुलाने व्हिडिओ बनवून आरतीला पाठवला आणि दुसऱ्या दिवशी आरतीने मला तो व्हिडिओ दाखवला. मी व्हिडिओ पाहून सुन्न झालो. कधी कसे काय घडले मला काहीही आठवत नव्हते. माझ्यावर तर जणू वीजच कोसळली. बाबा, मी काहीही जाणून बुजून केले नव्हते. पण आरतीला ते समजावणे अशक्य झाले. रावसाहेब हे ऐकून सुन्न झाले. त्यांनी कपाळावर हात ठेवला. ते म्हणाले, विकास, गोष्ट फार गंभीर आहे. चूक झाली. अज्ञानात का होईना, पण मोठी चूक झाली. आणि आरतीच्या ठिकाणी दुसरी कोणी असती तरी ती अशीच वागली असती. ह्यात आरतीची काही चूक नाही. काहीसा विचार करून रावसाहेब म्हणाले, अरे विकास, पण तू आरतीला का जाऊ दिले? विकास म्हणाला, बाबा, मी तो व्हिडिओ पाहून त्या क्षणी पुरता हादरलो होतो. आरती ओरडत होती. आई वेगळी चिडली होती. काही समजण्याच्या आत आरती घर सोडून गेली. आईने तिला घराबाहेर काढले आणि मी काहीच करू शकलो नाही. रावसाहेब म्हणाले, पण मग तू तिला थांबवले का नाहीस? तिच्याशी बोललास का नाही? समजावले का नाही की काय खरं काय खोटं आहे? बाबा, मी खूप प्रयत्न केला, पण आरती माझा फोन उचलत नाहीये. कशी पटवून देऊ मी तिला माझी बाजू? रावसाहेब काही क्षण विचारात पडले. मग शांतपणे म्हणाले, जर ती फोनवर बोलत नसेल तर मग तू तिच्या घरी जायला हवे होते. समोरासमोर बोलायला हवे होते. सत्याचे स्पष्टीकरण नेहमी डोळ्यात डोळे घालून द्यायला हवे. पण बाबा, विकासच्या डोळ्यात पाणी आले. डोळे पुसत तो पुढे म्हणाला, बाबा, कोणत्या तोंडाने जाऊ मी तिच्याकडे आणि काय सांगू तिच्या आईवडिलांना? माझ्यात ती हिंमत नाही. रावसाहेब काही क्षण गप्प राहिले. ते विकासकडे शांतपणे पाहत राहिले आणि म्हणाले, मला माहिती आहे बेटा, तुझी परिस्थिती मी समजू शकतो. पण एखादी चूक घडली तर त्याला तोंड देणे हेच खऱ्या पुरुषाचे लक्षण असते. तू जर खरंच निरपराध आहेस तर तुझ्या डोळ्यात तो खरेपणा दिसला पाहिजे. काहीतरी विचार करून रावसाहेब उठले आणि म्हणाले, विकास, चल उठ. आत्ताच्या आता सुनबाईकडे चल. चूक तर तू केली आहेस. भले ती तुझ्याकडून न कळत झाली असेल तरी चूक ती चूकच असते. सुनबाई नाराज झाली. तिच्या ठिकाणी ती योग्य आहे. तू चल, सुनबाईची माफी माग आणि तिला घरी घेऊन ये. मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. विकास ठीक आहे म्हणाला. जेव्हा रावसाहेब आणि विकास जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना थांबवत मीनाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, माझा मुलगा कुठेही जाणार नाही. तुमचं डोकं फिरलंय का? तुम्ही माझ्या मुलाला त्या काल परवा आलेल्या मुलीच्या पायावर झुकवायला घेऊन चाललात. तिकडे जाऊन त्याला तिची माफी मागायला लावणार आहात का? मी असं काहीही घडू देणार नाही. अजिबात नाही. अरे, एकदा सांगितले ना की त्याच्याकडून अनावधानाने चूक झाली, मग मुद्दाम त्याला झुकवण्याची काय गरज आहे? आणि आपला विकास काय बाई आहे का, जो रडेल, गयावया करेल? अहो, तो मर्द आहे. त्याला पुरुषांसारखं जगू द्या. त्याला तिच्या सासरी घेऊन जाऊन त्याची इज्जत घालवू नका.
मीनाताईंचे हे बोलणे ऐकून रावसाहेबांचा संताप अनावर झाला. ते मीनाताईंना रागाने झापत म्हणाले, गप्प बस मूर्ख बाई, हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे. जर वेळेवर थोडी समजूत दाखवली असती तर ही गोष्ट इतकी लांब गेली नसती. आणि काय यायचे नाही सुनबाईने ह्या घरात? जितके हे घर तुझे आहे तितकेच हे घर आरतीचेही आहे. आणि कोण आहेस तू तिला ह्या घरात यायला मनाई करणारी? मीनाताई संतापून म्हणाल्या, हे बघा, आता तुम्ही त्या आरतीमुळे मला जास्तच बोलायला लागलात. मी आधीच सांगून ठेवते, या घरात आता ती येणार नाही. आणि जर ती आली तर मी ह्या घरात राहणार नाही. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला कोण हवंय, ती की मी? पण माझा मुलगा तिच्यासमोर नाक रगडणार नाही. आत्तापर्यंत रावसाहेब समजूतदारपणे सगळं काही सुधारण्याचा प्रयत्न करत होते, पण शेवटी ते किती सहन करणार? एकतर प्रवासाचा थकवा, त्यात सकाळपासून त्यांनी काही खायले प्यायले नव्हते. रावसाहेब अजूनच संतापले. त्यांनी थेट मीनाताईंवर राग काढला आणि म्हणाले, ठीक आहे, तुला राहायचे नाही ना तर राहू नकोस. तू पण तुझ्या माहेरी चालती हो. जशी तू सुनेला पाठवली. हे घर माझे आहे आणि इथे कोण राहणार कोण नाही हे मी ठरवेन. मी आता विकासला घेऊन जातोय. परत येईपर्यंत तू इथून निघून गेलेली असली पाहिजेस. असे म्हणत रावसाहेब विकासला घेऊन आरतीच्या माहेरी गेले. रावसाहेबांच्या सांगण्यावरून आरतीच्या वडिलांनी मुकेशरावांनी घरातील सर्वांना हॉलमध्ये एकत्र बोलावले. आरतीसुद्धा एका कोपऱ्यात जाऊन शांत उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने विकासकडे ढुंकूनही पाहिले नाही. विकासने एकदा आरतीकडे पाहिले आणि लगेच नजर खाली केली. रावसाहेब आरतीला जवळ बोलावून म्हणाले, सुनबाई, मला समजतंय की तुझ्यावर काय ओढावले आहे. कोणतीही स्त्री हे सहन करू शकत नाही की तिचा नवरा दुसऱ्या कोणासोबत. पण सुनबाई, मी काय बोलतोय ते ऐकून घे. त्यानंतर तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल. तुझे म्हणशील तेच होईल. आरतीने रावसाहेबांचे बोलणे ऐकून एकदा त्यांच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले. रावसाहेब फारच गंभीर वाटत होते. ते पुढे म्हणाले, सुनबाई, तुझा नवरा कसा आहे हे कदाचित मी तुला सांगायची गरज नाही. गेली 4 वर्ष तू त्याला नीट ओळखतेस. या 4 वर्षात एकदाही त्याने दारू प्यायली नाही, सिगरेट ओढली नाही की काही उलटसुलट खाल्ले नाही. त्याच्या सवयी तुला माहीत आहेतच. तुझ्या नवऱ्यामध्ये अशा कोणत्याही वाईट सवयी नाहीत. तू जो व्हिडिओ पाहिलास तो खोटा नाही, खरा आहे. पण त्या मागचे सत्यसुद्धा जाणून घे. सुनबाई, विकासला फसवून दारू पाजली गेली होती. आणि हे तुला सुद्धा ठाऊक आहे की जेव्हा माणूस नशेमध्ये असतो तेव्हा तो शुद्धीत नसतो. आणि ही फसवणूक कोणासोबतही होऊ शकते. उद्या तुझ्यासोबत किंवा माझ्यासोबत देखील होऊ शकते. विकास स्वतः तो व्हिडिओ पाहून हैराण झाला आहे. तो तर तुझ्या समोर यायला टाळाटाळ करत होता. मीच त्याला जबरदस्ती इथे घेऊन आलोय. सुनबाई, मी फक्त एवढेच म्हणेन की तुमचा हसता खेळता संसार मोडू नकोस. तुझ्या नवऱ्याच्या भावना समजून घे. त्याच्याशी बोल. त्यानंतर जो निर्णय घेशील तो घे. सर्व सत्य कळल्यानंतर आरतीने विकासकडे पाहिले. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्यानेही आरतीकडे पाहिले. घडलेला प्रकार ऐकून मुकेशरावही भावूक झाले आणि म्हणाले, आरती बाळा, मी पण हाच विचार करत होतो की जावई बापू असे काही करू शकत नाहीत. यात नक्कीच काहीतरी घडलेले आहे. बाळा, माणूस दारूच्या नशेत काय करतो याचे त्याला कधी भान राहत नाही. एकदा स्वतः जावई बापूंच्या जागी राहून बघ. विकासने थोडी हिंमत करून आरतीजवळ जाऊन हात जोडले. तो ओक्साबोक्शी रडत म्हणाला, आरती, चूक झाली माझी. जरी ती नकळत झाली असली तरी चूक म्हणजे चूकच असते. तू मला जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे. पण प्लीज मला सोडू नकोस. चल, आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ. मी असे सगळे मित्रसुद्धा सोडून देईन जे आपल्यात दुरावा निर्माण करतात. प्लीज माझ्यासोबत चल. विकासचे डोळे पाहून आणि सत्य ऐकून अखेर आरती त्याच्यासोबत सासरी परत जाण्यास तयार झाली. साधारण अर्ध्या तासाने आरती पुन्हा पतीसोबत सासरी आली. ते तिघे घरात गेले. त्यांनी पाहिले, मीनाताई सोफ्यावर बसल्या होत्या. मीनाताईंची नजर आरतीवर पडली आणि ती आरतीकडे रोखून पाहू लागली. तेवढ्यात मागून रावसाहेब आत येत म्हणाले, मीना, तू अजून गेली नाहीस? मी आधीच सांगितले होते ना तुला. मी येण्यापूर्वी इथून निघून जा. चल, निघ इथून. आज पहिल्यांदाच मीनाताईंनी त्यांच्या नवऱ्याचे असे रूप पाहिले होते. त्या खरंच घाबरल्या की जर रावसाहेबांनी त्यांना खरंच घराबाहेर काढले तर त्या कुठे जातील. आता मीनाताईंना वाटले की रागाने नाही तर प्रेमानेच काम चालवावे लागेल. म्हणून तिने लगेच आपला तिरकस स्वभाव बाजूला ठेवत सरड्याप्रमाणे रंग बदलत अतिशय प्रेमाने रावसाहेबांना म्हणाल्या, अहो, हे काय बोलताय तुम्ही?
मी कुठे जाऊ? मी तुमच्या वाचून कुठेही जाऊ शकत नाही. रावसाहेब म्हणाले, अगं तू तुझ्या माहेरी जा. आणि कुठे जाशील? मीनाताई म्हणाल्या, माहेरी? पण मी माहेरी किती दिवस राहणार? कोणाच्या भरवशावर राहणार? कोणाच्या आधारावर जगणार? आणि हा समाज काय म्हणेल की या उतारवयात माहेरच्या भाकरीवर जगत आहे? रावसाहेब म्हणाले, अच्छा. आता विषय स्वतःवर आला तेव्हा समाज, लोक, नीतिमूल्य सगळं आठवायला लागलं. पण सुनबाईच्या वेळी काय केलं होतंस तू? कोणाच्या आधारावर तिला माहेरी पाठवलं होतंस? तिला समाज काय म्हणेल हे का बरं तुझ्या लक्षात आले नाही? तिला समाज म्हणाला नसता का की ती नवऱ्याला सोडून आली आहे? तिची बदनामी होईल असे का नाही वाटले तुला? तू कसली स्त्री आहेस ग मीना? स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचे दुःख समजून घेतले नाहीस. जरा कल्पना कर, आज जर तुझ्या मुलाच्या जागी तुझा जावई असता आणि तुझ्या सोन्याच्या जागी तुझीच मुलगी असती, तरीही तू आपल्या मुलीलाच दोष दिला असतास का? तिलाच समजून घ्यायला सांगितलं असतंस का? जसं तू सोन्याला समजून घे म्हणालीस. बोल, सांगितलं असतंस का तिला? जावई मर्द आहे, पुरुष आहे. पुरुषाकडून अशा चुका होतात, सहन कर म्हणून. जेव्हा मीनाताईंनी आपल्या मुलगी जावयाचा विचार केला तेव्हा त्यांचे अंग शहारले. आता कुठे त्यांना सोन्याच्या दुःखाची जाणीव झाली होती. पुढे होऊन मीनाताई सुनेजवळ गेल्या आणि तिचा हात हातात घेत म्हणाल्या, आरती बाळा, मला माफ कर. कदाचित माझ्या अहंकारामुळेच ही गोष्ट इतकी वाढली. पण आता मला व्यवस्थित समजले की स्त्री जगात सगळं वाटून घेऊ शकते, पण तिच्या नवऱ्याला नाही. तू तुझ्या जागी अगदी बरोबर होतीस. चूक तर माझी होती. मीनाताईंच्या या शब्दांनी आरतीच्या डोळ्यात अश्रू तरळले. आज पहिल्यांदा तिला आपलेपणाची, समजूतदारपणाची ऊब जाणवली. मीनाताई पुढे म्हणाल्या, माझे वागणे खूपच कठोर झाले होते. पण खरं सांगते सुनबाई, जेव्हा मी माझ्या मुलीला तुझ्या जागी ठेवून विचार केला तेव्हा कळले की तुझे दुःख किती खोल आहे. एखाद्या स्त्रीसाठी नवऱ्याचे परस्त्रीशी असलेले जवळीक सहन करणे म्हणजे मृत्यू समान असते. आणि त्यावरही जर आपली घरातील वडीलधारी मंडळी मुलाच्या चुकीवर पांघरून घालून सुनेला दोष देत असतील तर ती वेदना दुहेरी होते. मी तुला वचन देते, यापुढे आपल्या घरात असला प्रकार घडणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. सासूचे बोलणे ऐकून आरतीच्या डोळ्यात पाणी आले. काही क्षण ती मीनाताईंकडे पाहत राहिली आणि म्हणाली, आई, मला तुमच्याकडून ह्याच शब्दांची अपेक्षा होती. मीनाताईंनी आरतीचे डोळे पुसले आणि म्हणाल्या, आता मला तुझ्या डोळ्यात पाणी अजिबात नकोय. आरतीने सासूच्या मिठीत स्वतःला अलगद झोकून दिले. त्या घटनेनंतर प्रथमच तिला सासूबाईंच्या कुशीत एक आईसारखी ऊब जाणवली. जणू तिच्या तुटलेल्या आत्म्याला मीनाताईंच्या शब्दांनी आणि स्पर्शाने थोडेसे सावरणे मिळाले होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.